अध्यक्ष महोदय, विचारलेल्या प्रश्नांच्या संदर्भात मंत्री महोदयांना माझे स्पेसिफिक 3 प्रश्न आहेत। पहिला प्रश्न असा आहे की सदर जाहिरात निविदा घोटाळ्याची एसटी महामंडळाच्या अतिरिक्त प्रधान सचिव यांच्यामार्फत चौकशी करण्यात आलेल्या अहवालातील शिफारसी स्वीकारून दोषी अधिकाऱ्यांवर शासन कारवाई करणार का? दुसरा प्रश्न आहे सदर ठेकेदाराला कायमस्वरूपी ब्लॅकलिस्ट करणार का? आणि तिसरा प्रश्न आहे की नवीन डिजिटल जाहिराती पारदर्शक निविदा काढण्याकरिता शासन स्तरावर समावेशक धोरण तयार करणार आहे का? अध्यक्ष महोदय, नाम में क्या है? सन्माननीय सदस्य श्री शंकर जगताप यांनी जो प्रश्न विचारलाय त्या संदर्भात माहिती अशी आहे की महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाअंतर्गत बस स्थानकावरील जाहिरात, बस स्टँडवरील जाहिरात फलक, डिजिटल जाहिराती आणि एसटी बसच्या मागे हँडलवर जाहिराती ह्या प्रकारच्या निविदा काढल्या होत्या। त्या निविदा काढल्यानंतर सुमारे 61 कोटी 11 लाख इतक्या देकारावर नियुक्ती ठेकेदाराची करण्यात आली होती। परंतु त्याच दरम्यान घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटना घडली आणि त्याचबरोबर राज्य शासनानं परिपत्रक काढलं आणि प्रामुख्याने एसटी महामंडळानं सुद्धा परिपत्रक काढलं की प्रत्येक होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावं आणि त्यानुसार त्या जाहिरातीच्या ठेकेदाराला त्या ठिकाणी जाहिरात करायला वाव मिळाला नाही। आणि मध्यंतरीच्या काळामध्ये कोविड असू द्या किंवा हे घाटकोपरची दुर्घटना असू द्या, या जाहिरातदारानं जशा पद्धतीची त्याला जाहिरात करायची अपेक्षा होती ती केली नसल्या कारणानं त्याचं 9,61,46,00,000 एवढं जे आपल्याला भाडं द्यायचं होतं ते भाडं थकलं। त्यामुळे त्या ठेकेदाराला ताबडतोब कारवाई करण्यासंदर्भात एसटी महामंडळानं नोटीस काढली, त्यावर त्यांनी काही उत्तर दिलेलं नाही। आताची परिस्थिती अशी आहे अध्यक्ष महोदय, 9,61,00,000 त्याच्याकडनं आपल्याला वसूल करायचे आहेत, परंतु ते न दिल्यामुळे त्याची जी अनामत रक्कम जी 9 कोटी आहे ती फोरफिट करण्यात येईल आणि त्या ठेकेदाराला सध्या त्याची चौकशी चालू आहे। परंतु चौकशी अंती जर त्यांनी त्याच्यावर दोषारोप सिद्ध झाला तर त्याला काळ्या यादीत टाकायला सुद्धा एसटी महामंडळ मागे पुढे बघणार नाही। सुनील प्रभू। अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी मंत्री महोदयाने सांगितलं की बाबा 9,46,46,400 रुपयाची थकीत बाकी होती आणि त्यांनी ती भरू शकला नाही म्हणून त्याची ती रक्कम जी आहे अनामत ती आपण फोरफिट करणार आहोत। मला एवढंच म्हणायचं की या सगळ्या प्रकरणामध्ये एसटी महामंडळाच्या जाहिरात प्रकरणी अतिरिक्त प्रधान सचिव परिवहन यांनी मंत्री महोदयांची चौकशी करण्याचे आदेश 16/3/2025 रोजी दिले होते व दोषी अधिकारी आढळल्यास त्यावर काठावर कारवाई करू असं म्हटलं होतं। या एसटीतील कुठच्या दोषी अधिकाऱ्यावर कारवाई या अहवालानुसार झाली ते आपण नेमकं मला सांगा। आणि दुसरं, या कंपनीची थकबाकी फोरफिट आपण करणार आहोत, पण भविष्यामध्ये अशा घटना घडू नये म्हणून महामंडळाच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोणती सुसूत्रता आपण आणणार आहात हा विषय प्रश्न क्रमांक 2। आणि प्रश्न क्रमांक 3 जो अतिशय महत्त्वाचा आहे की नियोजन आणि पणन विभागाने सादर केलेल्या कंपनीच्या करारपत्र करण्याच्या मंजुरी पत्रावर महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुरेस्कर यांची अंतिम स्वाक्षरी आहे। तांत्रिकदृष्ट्या तत्कालीन अध्यक्ष या सदनाचे मंत्री भरत गोगावले यांचे हे त्यावेळी अध्यक्ष होते। या संबंधिताविरुद्ध शासन कोणती कारवाई करणार आहे याची माहिती या सभागृहामध्ये सन्माननीय मंत्री महोदयांनी द्यावी। सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य श्री सुनील प्रभू, ही माहिती सभागृहाला देत आहेत ती चुकीची आणि खोटी माहिती। अध्यक्ष महोदय, वस्तुस्थिती अशी आहे की हा विषय फक्त होर्डिंगच्या जाहिरातीच्या संदर्भात आहे आणि त्या संदर्भातच तुम्ही प्रश्न विचारलेला आहे। त्याला नोटीस बजावूनही त्यांनी त्याला रिक्त म्हणजे जो काही त्याला प्रतिसाद द्यायचा तो प्रतिसाद न दिल्यानं कारणानं त्याची जी 9 कोटीची रक्कम जी अनामत आहे ती फोरफिट करण्यात येईल। आणि अशा प्रकारे कुठल्याही ठेकेदाराला एसटी महामंडळामध्ये मागे काय झालं याच्याकडे मला जायचं नाही, पण भविष्यामध्ये तरी एसटी महामंडळाचं उत्पन्न कसं वाढेल यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत। आणि अध्यक्ष महोदय, की शेवटी एसटी महामंडळाचा जे आमचे एमडी असतात तेच प्रमुख असतात, त्यामुळे त्यांच्याच मान्यतेने जे काही
निविदा प्रक्रिया वगैरे ती राबवली जाते. ही निविदा प्रक्रिया अतिशय पारदर्शक होती, त्यामुळे कोणाची चौकशी वगैरे करायचा प्रश्नच निर्माण येत नाही. अध्यक्ष महोदय, आमचे मित्र प्रताप सरनाईक मंत्री महोदय या ठिकाणी म्हणाले की सुनील प्रभू खोटी माहिती देतात, त्याच्यावर माझी हरकत आहे. अध्यक्ष महोदय, या सदनामध्ये जेव्हा आम्ही प्रश्न विचारतो त्यावेळी हा खोटी माहिती असं बोलले. माझे मित्र प्रताप सरनाईक असं म्हणाले की मी खोटं बोलतोय. अध्यक्ष महोदय, या सदनामध्ये प्रत्येक सदस्याला माहितीनुसार प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे माझ्याकडे जी माहिती आहे की सन्माननीय या सगळ्या करारपत्रावरती उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक माधवराव कुवेसकर यांची स्वाक्षरी होती. तत्कालीन अध्यक्ष त्यावेळेचे त्यांची स्वाक्षरी होती. आणि जर हे प्रकरण खोटं असेल तर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाला स्टे का दिला सांगावं. आणि मी खोटं बोललो असेल तर मी महाराष्ट्राची माफी मागायला तयार आहे. पण या सदनामध्ये माझ्याकडे जी माहिती आहे ती मी सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कुठच्याही सदस्यावरती असा आरोप करता येत नाही. अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला विनंती आहे, कारण आमच्या हक्काचं रक्षण आपण करताय. ठीक आहे. नाही, एक मिनिट मंत्री महोदय, सन्मान्य सदस्य, एक मिनिट मंत्री महोदय. सन्मान्य सदस्य ज्या वेळेला काही माहिती सभागृहासमोर मांडतात त्यावेळेला आपण हे नेहमीच समजतो की ती माहिती सत्य आहे. जर का त्या माहितीत काही वेगळं असेल किंवा आपल्याकडे असणारी माहिती वेगळी असेल तर ती खोटी न म्हणता ती चुकीची आहे असं म्हणावं. आणि असत्य मला जे निर्देश दिलेले आहे त्यानुसार असत्य आणि दिशाभूल करण्याची आणि चुकीची माहिती आपण सभागृहाला नाही. अध्यक्ष महोदय, मला बोलू द्या. एक मिनिट बोलू द्या. मला बोलू द्या 1 मिनिट. मला बोलू द्या ना, नंतर बोला तुम्ही. मला बोलू तर द्या. अध्यक्ष महोदय, मला तर बोलू द्या ना. भास्कर घेऊया. माझं उत्तर तर होऊ द्या. याचं कारण असं आहे, कारण असं आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी जो स्थगिती आदेश काही एक संबंध येत नाही म्हणून मी दिशाभूल करणारी माहिती म्हणालो. आणि त्याचबरोबर सन्माननीय सदस्य सुनील प्रभू यांनी ह्या सभागृहातील ज्येष्ठ नेते असलेले आमचे मंत्री भरत गोगावले यांचं नाव घेतलेलं आहे म्हणून मी ती दिशाभूल करणारी असं म्हणालो. अध्यक्ष महोदय, सुनील प्रभू यांनी महाराष्ट्राची माफी मागायची गरज नाही, त्यांनी माझं काही समाधान होणार नाहीये. परंतु माहिती सभागृहात देत असताना 288 सभागृहामध्ये सदस्य असतात, त्यामुळे त्यांना चुकीची माहिती तुमच्या माध्यमातून, तुमच्यासारख्या ज्येष्ठ सदस्यांच्या माध्यमातून होऊ नये अशी माझी प्रांजळ